रोज बस. हा, झोपत उठले सुजेल असतं सगळं होतं. उठा हो सगळं. दुखलं का इथं? हिना दुखले का इथं? इथं दुखलं का? उठून बसा आता. हा उठून बस. सारखं पुढं पाय खाली टाका. खाली टेकू. बस. आता तुमच्या कमरामध्ये तुमच्या कमरामध्ये 4थ्या 5व्या आणि 6व्या महिन्यात गॅप आहे. त्या ठिकाणी गॅप पडून भरपूर दिवस झाले, पण त्याच्यातले जे कार्टिलेज आहे ते हळूहळू हळूहळू फाटून बाहेर यायला लागलं. पण जसं कार्टिलेज फाटून बाहेर आलं तिथून ब्लड सर्क्युलेशन करणार ज्या नसा आहे त्या खुब्यामधून मांडीत मांडीमधून गुडघ्यात गुडघ्यामधून पोटीतून टाचे जात. तर जेव्हापासून ज्या मणके जागेवर गेले, जागेवरून बाजूला गेले आणि त्याच्यात गाद्या सरकून गेल्या म्हणून कमरेपासून दोन्ही पायांना रक्तपुरवठा होत नाही. म्हणून रक्तपुरवठा न झाल्यामुळे गुडघ्याला तुमचे गुडघे दोन्ही पण 90 ते 80% गेले. म्हणून तुम्हाला दोन्ही गुडघे डॉक्टर सांगते नाही रिप्लेसमेंट करून टाका, ऑपरेशन करून टाका. सांगितलं का नाही? नाही, काही डॉक्टरनी सांगितलं, एका डॉक्टरनी नाही सांगितलं. ऐकून घ्या. तर त्याला जोपर्यंत रक्तपुरवठा होत नाही, झीज भरत नाही, तोपर्यंत क्लिअर होणार नाही. आता गुडघे हे गेले ते कमरामुळे गेले. कमरामधून एक मेन नस रक्तपुरवठा करणारी असते तीच बंद झाली. पण जेव्हा त्याला रक्तपुरवठा चालू होईल त्याच्यानंतर गुडघ्याला फरक पडेल, नाही तर नाही. तुम्ही आजपर्यंत गुडघ्यावर ट्रीटमेंट केली तर डॉक्टर म्हटले असेल कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, गादी घसली, गादी फाटली गेली, लिगामेंट डॅमेज झाले. पण ते का झाले कुणी सांगितलं नसेल. तेव्हा ते वजन कमी करा, गुडघ्या बसणं बंद करा वगैरे वगैरे. तुम्ही याच्या आधी ते पुड्या पाड्या खायले का बाबा लोकांच्या? 200 रुपयाच्या 500 रुपयाच्या पुड्या भेटायच्या त्या खायले का? आणल्या होत्या 500 रुपयाच्या. 1.5 महिना खाल्ली, मग मी खाल्ली नाही. ते खाल्लं का एकदम भारी वाटायचं. तेवढं पुरतं नाही, काही फरकच नाही पण पडला. त्याच्याने किडन्या जातात आणि गुडघे अजून डॅमेज होतात. असं ते बाबा लोक देत असते बरेच. आता याला तुम्ही खूप वेळ झालाय, त्याला वेळ निघून गेली मग ट्रीटमेंट करायला लागले. आता जेव्हा ही नस चालू होईल तेव्हा काहीतरी रक्तपुरवठा होईल. पण 50% पेक्षा जास्त झीज झाली, थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नसतो. पण आता जेवढं माझ्या हातात आहे तेवढं मी करणार. पण 100% होणार नाही, 50% पर्यंतच रिकव्हर होईल का? त्याला जगात पुढं पण गेले, पण याला काही नियम पथ्य आहे. इथून पुढे मांडी घालणं बंद, गुडघ्यावर बसणं बंद, मांडी तर कधीच 2-3 महिने झाले. वाकून वजन उचलणं बंद, पालतं झोपायचं नाही, गुडघ्यावर बसायचं नाही, बिना बेल्टचं प्रवास करायचा नाही, कमराचा पण आणि गुडघ्याचा पण. बेल्ट लावूनच प्रवास करायचा आणि काम करायचं, समज. आणि वजन कमी करायचं आहे. जसं जसं तुमचं वय वाढतं, म्हणजे निसर्गाचा नियम आहे 50 वयापर्यंत तुमचं वजन वाढत गेलं पाहिजे आणि 50 वयानंतर वजन कमी झालं पाहिजे. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही उलटा करताय, 50 वयानंतर अजून वजन वाढवताय. खरंय खोटंय? आता वजन कसं वाढतं आपल्याला काय माहिती. झोपा पालतं फालतू. याला आंबट वाटतं, चहा वगैरे बंद. ज्याने गॅस होईल, ऍसिडिटी होईल, असे पदार्थ बंद. पण सांगू राहील तुम्हाला, डाळीचे पदार्थ ज्याने वात होतो, पचनक्रियेला त्रास होतो, ते पदार्थ बंद करा. आता पैसे तुम्हाला बोलून पाणीला सोडा, पाणीला सोडा. कमराचा बेल्ट नाही का तुमच्याकडे? सोडा, बोट गेले सोडा.
काय नाही वाटत पहिले दिवाळीला कशी झोपा माझ्याकडे तोंड करा. किती डॉक्टर फिरले तर गुडघे बरे होणार नाही. त्याला प्रॉपर निदान इलाज पाहिजे. गुणचे गुडघे का केले हे तुम्हाला समजलं नाही. तुम्ही बसले डॉक्टर फिरत गोळ्या खाय, पेन किलर खाय. गोळ्यांनी वाढवा झालाय. करा अशी नाही. गोळ्या काय करतं, आजचं दुखणं उद्या ढकलतं. पण उद्याचा दिवस किती घाण जाणार आहे तुम्हाला काय माहिती. खरे करा अशी जाळी. आई जाळी करा ना, अशी जाळी करा. उठा, पाय इकडे, डोकं तिकडे. उठा उठा उठा. वाजलं का? हा, फिरा इकडं. इकडे डोकं, पाय तिकडे. फिरा इकडे. माझ्याकडे तोंड. तुमचे सकाळी उठल्या पाय सुजेल नसतं, पण संध्याकाळी खूप सुचत पाय. सकाळी सुचताना सकाळी पण सुजेल असतं आणि संध्याकाळी करा असे. झोपतून उठले सुजेल असतं, सरळ झोपा. किडनीचा पण प्रॉब्लेम आहे तुम्हाला, सरळ झोपा. उचला. अंग टोपशील असतं का सकाळी उठल्यावर? अंग टोपशील असतं का असं? सारखं इकडं. तिकडे त्या गाणं खाली खाली दूध सोडा. फिरा इकडे. आज माझ्याकडे पण कर. जाण्याची इकडे फिरा इकडं. केस होत रंगीला करून आले. हा का? मग आम्ही काय म्हणजे जेवण दिसले पाहिजे का माझी? बाबा पावर वाईट डोळे झाले. शोभली तर पाहिजे बाबाला. आपलं काय नाही. इकडे फुल काळे, इकडे फुल डवळ असं. हा जिथं वाटलं पाहिजे. सरळ झोपा, सरळ. बस.